प्रेमासी नमन करुणी वेगेसी सांगावया राम कथेसी प्रेम कपीसी अनिवार असं ग्रंथ करते सांगतात. प्रेम त्या ठिकाणी व्रताचं प्रेम बघितलं आणि हनुमंतरायाने त्या ठिकाणी रामकथा सांगण्यासाठी सुरुवात केली. अम्मानीचे मने स्वयरामानुभवने जनी राम रूप देखने भरत लंघन केविगडे. अम्मा त्या ठिकाणी रूपरेखा त्या ठिकाणी रामचंद्रासारखीच दिसली आणि ते पूर्ण त्या ठिकाणी उल्लंघन केलं असं हनुमंतरायावर त्याला बोलू लागले. बंधू धाकटा रामाचा तो ह्या महाराम साचा केवी उलंगू याची वाचा केवी घडे. रामचंद्राचा लहान भाऊ असल्यामुळे ह्याची त्या ठिकाणी मी वाचा कसं लागू असं हनुमंतरायाला वाटू लागलं. भरत ऐके सावधान चित्रकुटी रघुनंदन देवनी तुम्हासी समाधान पुढारे गमन मांडिले. सावधगिरीत आहे चित्रकूटामध्ये परशुरामचंद्र आहेत आणि त्या ठिकाणी तुला समाधान देतील. येऊनी अगस्तीची भेटी सांगून आगुय गोष्टी श्रंग भृंग ऋषी जगजेटी उठा उठी उद्धरीला. अगस्त्य ऋषीच्या आश्रमात आले, श्रृंग ऋषीची भेटी घेतली आणि उठाउठी त्या ठिकाणी आले आहे. विराज येऊनी आडवा सीता उचलून निघे तेजवा रामे करुणी बांधलावा महाभाव मारिला. त्या ठिकाणी तिथून पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर आडवा त्या ठिकाणी रंध्रात जंगल लागलं आणि जंगलामध्ये परशुरामचंद्रांनी महाभाऊला मारले. याच्या आईची शक्य पडिले येऊनी पंचवटीसी राहिले आश्रम मनोरम रचिले राखर ठेविले जटायुषी. असं ते त्या ठिकाणी जटायू संघ दोस्तानी झाले आणि त्या ठिकाणी पंचवटीमध्ये परशुरामचंद्र येऊन राहू लागले. विहारासी स्वमित्रे मारिले शंभरासी सुरपणखा माता होय त्याची लक्ष्मणाची छेवाली. असं त्या ठिकाणी पंचवटीमध्ये राहिल्यानंतर श्रृंग ऋषीला त्या ठिकाणी लक्ष्मणाने मारलं आणि श्रृंग ऋषीची माता शूर्पणखा होती. स्वमित्रे केले विज्ञान सभेगचे दिले नाक कान खर दूषण हा केली शरण राम लक्ष्मण मारावया. लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावलं, शूर्पणखाचं नाक कान त्या ठिकाणी कापले आणि खड दुष्यनाला त्या ठिकाणी मारलं. 14 सहस्त्र रक्षगण त्रिशिरानी खर दूषण श्रीराम लक्ष्मण आपण दारुण करवाले. 14,000 राक्षस मारले, खरं दुष्याने त्या ठिकाणी मारले. असं दारुण परशुरामचंद्र सगळे युद्ध झाले. एकले निरामे आपण मारिले न लागता क्षण मुक्त करुणी जनस्थान द्विजादान दिले. आपल्या परशुरामचंद्रने एका क्षणामध्ये सर्वांना मारलं आणि जनस्थान त्या ठिकाणी मुक्त करून ब्राह्मणाला दान दिले. आई कुणियाचे मात तळमळी लंका नाथ सीताहरणाची उद्धत चलनार्थ करवाला. असं परशुरामचंद्राचं कार्य राजा रावणाने ऐकलं. राजा रावण त्या ठिकाणी तळमळू लागला आणि सीता माताचं हरण त्या ठिकाणी करण्यासाठी आला. मृगवेश दिला मारीचा ती देखता सीता उल्हासी त्वचा मागे कंचुळीसी श्रीराम त्याची मारू गेला. मारीचाने हरणाचं रूप धरलं. त्या ठिकाणी मारी सोन्याचा होता आणि सोन्याचा हरीने बघितल्यानंतर सीता माताने कांचुळीसाठी त्या ठिकाणी तिचं कातड त्या ठिकाणी मागे. मायेचा मरग निघे बाहेर हिराम काढून नेला तुरी जटायू चरू गेला अवनांतरी सीता सुंदरी एकली. मायेचा हरण त्या ठिकाणी आला आणि परशुरामचंद्रला त्या ठिकाणी दूर नेलं असं त्या ठिकाणी सांगतात. रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकून माया मृग वचन त्यांचे करुणिया चलन दिला दौडून सीतेने. परशुरामचंद्राने त्या ठिकाणी हरणाला बांध लावला. त्या ठिकाणी हरिण आहे ती लक्ष्मणा 10 वाजता त्या ठिकाणी दावा केला. रावण येऊन कपटे करी हरिली जानकी सुंदरी जटायू धावला धड करी त्याची मारी रावण. रावणाने त्या ठिकाणी कपट केलं. कपट करून सीता माताचं हरण केलं. सीता माताचं हरण केल्यानंतर जटायू तिथं आला आणि जटायूला त्या ठिकाणी रावणानं मारलं. रामाला धावून तव जटायूची प्राण चक्रमण करुणी त्याचे उतरण पुढे आपण चालिला. राम त्या ठिकाणी परत आल्यानंतर जटायू त्या ठिकाणी पडलेला होता. परशुरामचंद्राने त्या ठिकाणी जटायूचा उद्धार केला. हात पाया बिन मोठा हाक भंग गिळावयाला रामे निज बाणेचे दिला पाठविला वैकुंठा. त्या ठिकाणी हात पाय नसणारा कबंध त्या ठिकाणी परशुरामचंद्राला गिळायला आला. पण परशुरामचंद्राने एका बाणाने त्याला वैकुंठाला पाठवलं. महावीरांनी भेटलो वानर
वानर भेटला वानराने त्या ठिकाणी परब्रह्मचंद्राची भेट झाली आणि त्या ठिकाणी आमचं भाग्य थोर हनुमंतराया सांगू लागले. वाली सुग्रीवा वैर भारी दार राज्य हिरुनी जळ करी आम्हा घालुनी बाहेरी राज्य करी किसकी वाली आणि सुग्रीव या दोघांचं युद्ध दुश्मनी होती आणि त्या ठिकाणी वालीनं सुग्रीवाला बाहेर घातलं असे त्या ठिकाणी सांगतात. शरणालो रामासी रामे पुढारिले आम्हासी मारून या वाळीसी सुग्रीवासी स्थापिले. परब्रह्मचंद्र संग दोस्ताना झाली वालीला मारलं आणि सुग्रीवाला त्या ठिकाणी परब्रह्मचंद्र वाली सुदैव राजा करुणी सीता सुतीची काजा जणकरी पाठविला होता सांगा ते मज दिदले. वालीला त्या ठिकाणी मारलं सुग्रीवाची दोस्तानी केली. सुग्रीवाने परब्रह्मचंद्र या दोघांनी सीता माताच्या शुद्धीसाठी मदत केली. सीता सुती आणली ती मग निघाले लवलाही कटी सैने चालवीत पायी दोन्ही बाई रघुराजा. सीताची शुद्धी आणली नंतर सर्व वानर सैन्य घेऊन परब्रह्मचंद्र रावणासंग युद्ध करण्यासाठी निघाले. विभीषण कवी रावणासी न मानितो त्याच्या वचनासी दाता आणि तल्या त्याची तुला रामापाती बिभीषणाने रावणाला भरपूर सांगितलं पण रावणाने ऐकले ना. बिभीषणाला लाथा मारला आणि त्या ठिकाणी रावणाने बिभीषणाला पळवलं. वानर सैन्य प्रेमित हाती पर्वत झेलित सागरी गाली त्वरित हेळाची सेतू बांधिला. आक्रमित असणारे वानर सैन्य त्या ठिकाणी हातावर पर्वत घेऊन सागरावर सेतू बांधून लंकेमध्ये गेले. करुणी हा लंका लाग वानर प्रवेशले दुर्ग आगी लावणी वस्तू सवेग अनेक जाळल्या. लंकामध्ये गेल्यानंतर वानर दुर्गा ओलांडून लंकेमध्ये गेले. सर्व दुर्गाला आग लावल्या. सर्व लंकाची त्या ठिकाणी रांगोळी केली. राक्षस सैन्य बहुसार वरता कृपा उपदली भगवंता एकाची अपराधता लोक समजता केली मारू. अनेक त्या ठिकाणी राक्षस सैन्य परब्रह्मचंद्र कृपाळू परब्रह्मचंद्राच्या त्याच्यावर मी त्या ठिकाणी अनेक राक्षस सैन्य मारले असे त्या ठिकाणी हनुमंतराय सांगत आहे. श्रीराम दीनदयाळ श्रीराम स्वय श्रीराम श्रीराम कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. परब्रह्मचंद्र दयाळू आहे तर परब्रह्मचंद्र कृपाळू आहे. दीन दयाळ असा त्या ठिकाणी परब्रह्मचंद्र आहे. राम कृपेचा कोवळा राम जीविता जिव्हाळा राम कृपाळू कळवळा लोक सकळा देखुनी. राम कृपेचा कवळ आहे. राम जीविता जिवाळा आहे. सर्व लोक त्या ठिकाणी परब्रह्मचंद्रच आहे असं सांगतात. राम हे जगाची उत्पत्ती राम हे जगाची स्थिती गती राम हे जगाची विश्रांती मूर्ती श्रीराम. परब्रह्मचंद्रामुळे ती जगाची उत्पत्ती आहे. परब्रह्मचंद्रामुळे जगाची गती आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. अपराधे केली मारू म्हणून मांडिला शिष्टाचारू पाठविला अंगद विरू अति चतुर बोलका. अपराध त्या ठिकाणी वाढत असल्यामुळे परब्रह्मचंद्राने अंगदाला रावणाकडे शिष्टाचारी करण्यासाठी पाठवले. कविला बहुतरी धीते न मानेची लंकापती भव्य मांडली उदख्याती केली शांती राक्षसा. अंगदाने त्या ठिकाणी रावणाला भरपूर शिकवलं पण रावणाने मानलं नाही. नंतर परब्रह्मचंद्रानं त्या ठिकाणी राजा रावणाशी युद्ध करायचं झाले गोरंदर मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमरे कुमार मारिले. युद्ध भरपूर झाले. त्या ठिकाणी प्रस्थ इंद्रजित अशा अनेक मंत्री त्या ठिकाणी मारले. महाबाहू कुंभकर्ण उभा चिरीला विंदोरी बाण आधी नाक कान कापून सिर कमळ दान छेदिले. महाबाहू त्या ठिकाणी मारला. कुंभकर्ण मारला. कुंभकर्णाचे नाक कान त्या ठिकाणी छेदून कुंभकर्णाला उभं कापलं. बंधू पुत्राचे दुःख भारी दाही मुखी शंका करी रावण हा दुर्दशा त्वरी सुरासुरी धाक त्याचा. भाऊ मेले. पुत्र मेले. रावणाला दुःख झालं. दोन्ही त्या ठिकाणी हाताने विषय हाताने त्या ठिकाणी रावण शंकर करू लागला. दुःखी आरंभाला बोलता दुर्बळी हारवनात माझे काही नसले मत दात खात कर रावण त्या ठिकाणी दुःखानं हरबळून गेला. परब्रह्मचंद्र आतुरबळी आहे. मला आटपत नाही म्हणून करकरा जात खाऊ लागला. आदाटे वीर कुंभकर्ण हराने मारिला विंदरी बाण इंद्रजित महावीर दारुण सुमित्रे दान निवडला. बल्लाडे हिरा असणाऱ्या त्या ठिकाणी कुंभकर्ण परब्रह्मचंद्राने बाणाने मारला. प्रधान मारिले अवघे सैन्य सैनाने गेले दिवे
हे केले म्या काय करावे रणी नागवे रघुनाथ सर्व त्या ठिकाणी राजा रावणाचे प्रधान मारले, सर्व पुत्र मारले. आता मी एकला या ठिकाणी जीव ठेवून काय कराव, म्हणून राजा रावण परशुरामचंद्र संगे युद्ध करण्यासाठी आला. दात करकरा खात डोळे गरगरा भवंडित रागे दोन्ही हात तुरीत शक्ती अद्भुत उचलली दात करकरा खाऊ लागला, डोळे करकरा फिरू लागला. रागामध्ये त्या ठिकाणी राजा रावणाने उत्पत अशी शक्ती उचलली. अंगत मारू आपण त्या कारणे सांडितील प्राण लक्ष्मी आदी दिशेला शक्ती जाण हानितली शरणागताला त्या ठिकाणी आपण मारूत म्हणून त्या ठिकाणी राजा रावणानं बिभीषणावर शक्ती सोडली. वेगी व्यक्ती मन धाविनला पाठीशी शरणांगत घातला शतधा शक्तीचे दुरटेला गाडा दादूला लक्ष्मण त्या ठिकाणी वेगाने लक्ष्मण धावून आला. शरणागत बिभीषण पाठीशी घातला. मंत्री केल्या ती निगुती परत तानये मागुती आईसे विचारुनी चित्ती आधी का कुळती स्वमित्रा ज्या ठिकाणी ती शक्ती आहे ती त्या ठिकाणी मंत्राने केवली, पण ती परतून नाही म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती काकून देऊन बोलू लागली. मज किळल्या बी मंत्रुणाची माझी अंगवन मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील मंत्रून त्या ठिकाणी रावणाने लक्ष्मणावर शक्ती सोडली होती. मागे जावं तर राजा रावण दंड देत होता, पुढे त्या ठिकाणी लक्ष्मण होता. अशी गत त्या ठिकाणी शक्तीची झाली. मनवून तुझ मी आलो शरणा तू शरणांगत शरण्ये नुपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी म्हणून ती शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाला सांगू लागली, मी तुला शरण आले, मला त्या ठिकाणी उपेक्षू नको, असं त्या ठिकाणी शक्ती लक्ष्मणाला बोलत आहे. कन्या होऊनी शरण झाली त्याने अत्यंत कृपा आली सोमित्र शरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती शक्ती त्या ठिकाणी कन्या असून लक्ष्मणाला शरण झाली आणि त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी माऊली म्हणून त्या कन्याला आपल्या हृदयात घेतलं. कन्या झाली उपात कथिसी अंगीकारित सोमित्र अत्यंत कृपा भरित थारा देत निज हृदयी त्या ठिकाणी लक्ष्मण कृपावंत आहे. कन्या म्हणून त्या शक्तीला आपल्या हृदयामध्ये थारा दिला.